श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करतो स्वस्त असाल, मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये तल्लीन असाल. बघा, आपण संक्रांतीला पूजा करतो, सुगड्यांची पूजा करतो. पूजा वगैरे सगळं झाल्याच्या नंतर, सुगड्यांची पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला ओटी भरायची असते. मग ओटी भरताना आपण कशा आधी सगळ्यात आधी ओटी कोणाची भरायला पाहिजे? मग सगळ्यात आधी ओटी आपण आपल्या कुलदेवीची भरायला पाहिजे. आपली कुलदेवी जी काय असेल त्या कुलदेवी आपल्याला माहीत असेल, नाही माहीत असली तरी चालते, पण आधी कुलदेवीची ओटी देवघरासमोर आपल्याला जी काही देवी असेल आपल्या घरामध्ये त्या तिला कुलदेवी मानून तिच्या समोर आपल्याला ती ओटी आधी कुलदेवीची म्हणून ठेवायची आहे. दुसरी ओटी ही आपल्याला तुळशी मातेची भरायची आहे. त्याच्यानंतर आपण ज्या काही सुवासनी महिला वगैरे असेल त्यांना तुम्ही ओटी देऊ शकता, किंवा मंदिरामध्ये वगैरे जर जातात बऱ्याचशा महिला तर तुम्ही तिथे जाऊ शकता. पण जेव्हाही तुम्ही ओटी भरता त्या ओटीमध्ये गव्हाचाच वापर करा, मुरमुऱ्याचा वापर करू नका. सुवासनीची ओटी भरताना सुद्धा तुम्ही गव्हाचाच वापर करायचा. मुरमुरे हे केव्हा देत असतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना जर माझे व्हिडिओज आवडत असतात लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.